मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार की स्वतंत्र या विषयावर राज्यातलं वातावरण तापलेलं आहे। एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी आग्रही आहेत। दुसरीकडे ओबीसी नेते आक्रमक आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी त्यांची भूमिका आहे। विशेष म्हणजे ओबीसी समाजाचं मात्र मराठा आरक्षणाला समर्थन आहे। नुकतंच सरकारनं मराठा समाजाचं राज्यस्तरावरती सर्वेक्षण केलं। त्याचा अहवाल आणि त्यानंतर सरकारचा निर्णय काय येतो याची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे। पण या सर्व गोष्टींना विलंब होत आहे। शिवाय अजून सरकारनं सगळे सोयरे या विषयाची अधिसूचना आणि त्याचा कायदा यावरून अजून स्पष्ट मत किंवा स्पष्ट धोरण जाहीर केलेलं नाहीये। म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। काय घडामोडी घडतायत? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार की स्वतंत्र? मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नेमकं काय आहे किंवा आयोगानं सरकारला काय शिफारसी केल्यात या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं वारंवार सांगितलं जाते। त्यासाठी कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत असं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे। मागासवर्ग आयोगाकडे हे प्रकरण आहे। त्यामार्फत 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या काळामध्ये संपूर्ण राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं। मागासवर्ग आयोग काय शिफारसी करणार असे अंदाज बांधले जात आहेत। त्यात आता एक अपडेट समोर आलेली आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाकडून सरकारला केली जाऊ शकते। नुकताच एक जो सर्वे करण्यात आलेला होता तो गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स कडून मागासवर्ग आयोगाला मिळालेला आहे। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचा हा सर्वेक्षण अहवाल आहे जो राज्यस्तरावरती करण्यात आला। ऍप मार्फत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं जे गोखले इन्स्टिट्यूटनं हे ऍप तयार केलं होतं। आता हा सर्व डेटा कलेक्ट झालेला आहे। या संदर्भात आयोगाची बैठक होणार आहे। त्यानुसार काही शिफारसी केल्या जाऊ शकतात। माध्यमांमधल्या बातम्यांच्या आधारे आरक्षण हे स्वतंत्ररित्या देण्याची शिफारस आयोग सरकारला करू शकतं। मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल द्यावा जेणेकरून मराठा समाजाची सध्याची स्थिती काय, आरक्षण कसं द्यायचं यासाठी सरकारनं निर्देश दिले होते। गोखले इन्स्टिट्यूटनं ऍपद्वारे ही सर्व माहिती संकलित केलेली आहे। या माहितीचा अहवाल रविवार 11 फेब्रुवारीला सादर करण्यात आला। अहवालातल्या माहितीचं वर्गीकरण आता पूर्ण झालेलं आहे। ज्या बातम्या आता समोर येत आहेत त्यानुसार मराठा समाजाला कदाचित स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं। कोणत्याही प्रवर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्ग आयोगाची शिफारस गरजेची असते। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत देखील आयोग शिफारसी करणार आहे। पण ते ओबीसीतून द्यावं की स्वतंत्र याचा आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नाहीये असं आयोगातर्फे सांगण्यात आल्याचं माध्यमांमध्ये वृत्त आहे। आयोगाच्या या अहवालामध्ये मराठ्यांसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसंच खुल्या प्रवर्गातल्या लोकसंख्येचा देखील विचार करण्यात येणार आहे। या सर्व बाबी तपासूनच आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता सरकार विशेष अधिवेशन बोलावू शकतं। 20 फेब्रुवारी या दिवशी हे अधिवेशन होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते। तर त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील बोलावली जाऊ शकते। या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यात येऊ शकतो। ज्या समाज बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी आरक्षण दिलं जावं अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। त्यानंतर आता राज्य सरकारनं अधिसूचना देखील काढली। या अधिसूचनेप्रमाणे सगळे सोयऱ्यांची व्याख्या मान्य करून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी होती। याच मागणीसाठी ते आता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या एकूण 9 मागण्या आहेत। याच पार्श्वभूमीवर या विशेष अधिवेशनात काय तोडगा निघतो, अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होतं का ते पाहावं लागेल। या अधिसूचनेचं येत्या नोव्हेंबर पर्यंत कायद्यात रूपांतर होऊ शकतं। जी अधिसूचना सरकारनं जारी केली होती त्यावर सामान्य नागरिकांच्या सूचना, हरकती सरकारनं मागवल्या होत्या। त्यानुसार जवळपास 3000हून अधिक सूचना
ईमेलद्वारे आयोगाला मिळालेला आहे. आयोगानं या सूचनांचं वर्गीकरण देखील केलेलं आहे. त्यासाठी एक उपसमितीच स्थापन करण्यात आली होती. या सर्व सूचनांचा अंतिम अहवालात समावेश केला जाणार आहे. आता आयोगाची बैठक कधी येते बघा. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे लवकरच ही बैठक बोलावू शकतात. ही बैठक मुंबई किंवा पुणे या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. या बैठकीला आयोगाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. समजा एखादा सदस्य गैरहजर राहणार असेल तर त्याच्याकडून हमीपत्र घेतलं जाणार आहे. ते हमीपत्र राज्य सरकारला सादर केलं जाईल. लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. या संदर्भात कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आठवडाभरात कदाचित स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.